मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वाळवा, आष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी शेतकरी मेळाव्यात दमदार भाषण केलंय. मी नाराज नाही, परंतु अण्णासाहेब डांगे यांच्या इच्छेनुसार मला आमदार करा, अशी मार्मिक टोलेबाजी करत सम्राट महाडिक यांनी जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलंय. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक पत्रकारांचा कार्यक्रम शिरा तालुक्यामध्ये होता. त्या ठिकाणी आमचे अण्णासाहेब डांगे आले होते. विविध पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी व्यासपीठावर होते. अण्णासाहेब डांगे आमचे राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस होते. परखड स्वभाव आहे, जे बोलल ते धडधडीत बोलतात. त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी सुद्धा बातम्या ते छापल्या होत्या. माझा उल्लेख अण्णासाहेब डांगेंनी काय केला होता कुणाला आठवतंय? हा नाही, मला सांगू नका, चव्हाण साहेबांना सांगा. विधानसभेच्या अगोदर अण्णासाहेब डांगेंनी उल्लेख केला भावी आमदार सम्राट महाडिक. परंतु त्यांची इच्छा होती, समोर बसल्यांची होती, पण तिकिटात थोडंसं मागं पुढं झालं. मी अजिबात नाराज नाही, कारण दोघं इच्छुक होतं. एकाला द्यायचं होतं, एकाला थांबायचं होतं. त्यामुळे आम्ही थांबलो. जोरदार काम आम्ही सत्तेत भाऊंचं केलं का भाऊ कुठं मागं पडलो आम्ही. परंतु सांगायचं एवढंच आहे की माझी काही इच्छा नाही, परंतु अण्णासाहेब डांगेंची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. मी तुमच्याकडे काय मागणार नाही. मी तुमच्याकडे काही मागणार नाही ठरवलेलं आहे. जिल्ह्यातील काही नेते मंडळी आले, त्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा, म्हणून तुमच्याकडे मी मागं लागणार आहे. परंतु डांगे आपण एक माझी विनंती राहील, आप्पाजी तुमची इच्छा होती ती तेवढी काही बदलू नका. नाहीतर मी ह्यांना सांगायचं की ह्यांची इच्छा पूर्ण करा आणि तुम्ही इच्छा दुसरीच काहीतरी सांगून याल, असं काय करू नका. तुमची इच्छा आहे अशी तुम्ही ठेवावी, एवढेच या ठिकाणी सांगतो. खरं तर हा सांगायचा एक विनोदाचा भाग झाला, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दरेकर साहेब असतील, चंद्रकांतदादा असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, मला अभिमानानं सांगायचं आहे की आपण जे महाडिक गटानं लोकसभेमध्ये काम केलं, विधानसभेला जे काम केलं ते आपल्याला विसरलेलं नाहीत. पुन्हा एकदा ही मंडळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि मला देवेंद्र फडणवीस आशीर्वाद जिल्हा अध्यक्षपद देऊन त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मला मानायचे. वेगवेगळी लोक जोडली जात आहेत आणि याचा निश्चितपणानं फायदा तुम्ही बघितलं. गेल्या सुद्धा निवडणुकीला काही झाला, येणाऱ्या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सुद्धा निश्चितपणानं फायदा होणार आहे. तुम्ही मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चव्हाण साहेब दिली, त्या माध्यमातून सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळी लोक आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या कामावर, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रेरित होऊन, तुमच्यासारख्या नेत्यांकडे बघून बरीच मंडळी आज आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या पक्षामध्ये येत आहेत. या ठिकाणी असणारे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगेंनी परवा प्रवेश केला. या ठिकाणी असणाऱ्या जयश्रीताई पाटलांचा आपल्या ठिकाणी प्रवेश झाला. आपण बघितलं वैभवदादा पाटलांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला. कवटे महाकाचे नगराध्यक्षांचा प्रवेश झाला. आणि एक लोक येऊ पाहतायत, चांगलं लोक येऊ पाहतायत. आणि त्याचा निश्चितपणाने येणाऱ्या महापालिकेला असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीला असेल, नगरपालिकेला असेल, निश्चितपणाने फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आज तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून आश्वासित करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.